तर मित्रांनो, सकाळचे 6:30 वाजल्यात आणि माझे एक सकाळी काम होतं. तर त्या आरशाला पिन उठ म्हटलेलं, तर भिकार चोट उठला नाही आहे. आता त्याला त्याच्या घरी उलटं मला 2 किलोमीटर येऊन त्याला उठवून आता परत मला पुढे घेऊन जायचं आहे. तर काय काम आहे तुम्हाला सांगतो, एका मिनिटात थांबा. फक्त त्याच्या घरी जातो, त्याला उठवतो. आणि तुमच्या भावाला तुम्ही सकाळी पहिल्यांदाच असं उठत्याला बघितलं असेल, कारण मी कधीच लवकर उठत नाही. तर काम आहे महत्वाचं. तर भिकार चोटला अजून पीच झोपलाय घरात. त्याला जरा गांडीवर लाथा घालून उठवतो आणि मग तुम्हाला सांगतो मेन काम काय आहे. मग गाडी चालवतो. आरुष, आरुष, आरुष आरुष गॅलेक्सीची चड्डी वापरतोय. आरुष, हा नाही, कोझी वापरते. गॅलेक्सी दुसऱ्याची वाटतं. ए आवर बघा आपली पचो. त्या हगून पळायला लागला, कशाला शेपट्याला वालाय. शाबाश. अरे तुम्हाला तर मारलंय बघा. मयाला तर आले दोघा, कसलं हे करायला आले दोघा. त्यांना यायचं तर जवळ या. खरं की भ्यायला लागले. बेकारचं तू माणसं मारले कोणतरी, व्हायचं आहे. फिरायला घेतलंय बघा. पोरगाय उठलं नव्हतं. सकाळ सकाळी याला सांगितलंय जायचं आहे. माझ्याला असं सीन बघायला लावायला व्हॉट्सअपवर कळेल. सीन माझा किती माहिती, 3 आहे एवढे 3 का 4 का तिच्या फोनवर. या आरुष संकट आता मी बोलायचं बंद केलं जास्त, कारण तेव्हा मला लॅपटॉप फिल करून देतो डायरेक्ट. मी पण आता त्याचा नंबर आई शपथ इंस्टावर मी गद्दार टाकलंय. गद्दार टाकलंय. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. कारण मी आता व्लॉग सुरू केलाय मेन. तर मी आणि आरुष आज बोलायला लावला नाही. अरे लावलं दिखादी ना दिखादी झोपेत उठलाच म्हणून. तर मी आणि आरुष काम आहे ते तुम्हाला सांगितलेलं, ते म्हणजे आम्ही जिम सुरू केलोय. मी आणि हर्षाचा फुल बॉडी करणार लागलाय. हो बॉडी माझ्या आहे. काय रे अंडी आल्या गेलो जायला ही पोहण्यानी ह्याला बॉडी समजल्यात. काम आहेत का मला ते समजत नाही. मी सांगतो मी फॅट आहे जाड आहे. ही स्वतःला बॉडी बिल्डर समजते. त्यांच्या अंगात काय मास नाही. त्यांच्या सगळ्यांपेक्षा तर मी चांगलाच आहे. हा अक्षयसारखाच आहे वाटतं तो. अक्षापेक्षा झाड आहे मी. अक्षा बारीक आहे. तर आजपासून वर्कआउट सुरू करूया. तुम्हाला पण मी जिमचा वर्कआउट दाखवतो. जिम मध्ये वर्कआउट काय काय असते. हे हो एकदम बुक्का. माझा अजून पेपर झाले नाही आहेत फायनल, तरी सुद्धा मी जिम सुरू केले. आणि आज बघायचं काय काय असते जिम मध्ये. पहिल्या दिवशी बुक्का करून टाका, बिस्किट होऊन सगळं. आरुष काय सामान्य मन चोरू नको. मेंबरशिप हे करायचं काय तर असं अरे ही वाघ काय करणार आहे माहिती काय? कोण वाघ? रे ही बकरी काय करणार आहे माहिती काय? ही बकरी आता पुढच्या वेळेपासून गिटार लावणार आहे. गिटार काय सुद्धा उपयोग नाही त्या गिटारचा. आयुष्यात आम्हाला नाही आयुष्यात बॉडी बिडी बनेल. त्याला काल 500 रुपये काढायचं घालतं मागायला आहे मम्मीकडं आणि इकडं आणि तिकडं. त्याच्या मागं लागलं रे ना, पैसे घेतला नाही याला. मेन माझ्या म्हणजे तर त्याला जिमला द्यायचं नव्हतं. उगाच मी याच्या मागं लागलं त्याने हे सुरू केलंय. बघा याचा अवतार बघा. आणि ह्याला बॉडी पाहिजे. आता आमचा फुल वर्कआउट झाला आहे. म्हणजे पहिले 2 दिवस कसं सगळं वर्कआउट घेतात ना, तरी झालं आहे बऱ्यापैकी व्यवस्थित. माझं तर रांग भरून आलं, ह्याचं पण भरून आले. 15-15चे सेट मारायला सांगितल्यात. वाघ बिना मोसा घार गिर घुमवाला आणि बाहेर आल्यावर बघलाय.
जिमच्या बाहेर आल्यावर बघलाय बघा काल रात्री लई लेट जेवतो. किती वाजता जेवलो माहिती आहे? 12-1ला जेवलो. 12-1ला जेवला आणि परत ते पोरींसंग chat करत रात्री बसायचं. झोपतो द्यायचं. रात्री आणि झोपलो नाही लवकर, पहाटे 4ला झोपलो. मग ते पचलं तर नाहीच नाही. तेच काय नाही, यांच्या आईचं यांना झोप कवर झोपायला आईसोबत सांगायला मी पण 1ला झोपलोय. खरं 1ला झोपलो की मी 12ला झोपले. 12-1ला माझी 7 तास झोप कवर द्यायला 1ला जेवणार, मग 2-4 तास त्या पुरगी संगत बोलायचं. कशाला पाहिजे ह्याच्या आईचं? नाही बाबा बोल, तू एक सुखी राहायला सांग, आमचे दिवस त्याला आम्ही बी सुखी राहू, एवढं काय. तर आत्ता संध्याकाळचे 5 वाजल्यात आणि मी जिमनं आल्या आल्या जरा जेवलो, अंडी बिंडी खाल्लो आणि जरा चपाती वगैरे खाल्लो. त्यानंतर BGMI खेळलो 12 ते 2. 2ला झोपून डायरेक्ट मी आत्ता उठले. एकदम गाढ झोपलेलो, लय गाढ झोपलेलो. आणि दीदीनं जरा उठवली, चल म्हटली जरा काम आहे. आणि मी काय गेलोच नाही थोडं काम करायला. खरं मोबाईल बघितलो तर पेपरचं टाईम टेबल आले. मी आज जिमची फी भरून आले पूर्ण आणि आता पेपर आहे मला कळायचं बंद झालं. 8 तारखेला पेपर आहे, 8 ते 18 डिबाटो युनिव्हर्सिटीचा. अभ्यास तर काय माझं झालं नाही. पूर्ण इयर मी असंच घालवले. आता बघू, आता अभ्यास करायला पाहिजे मला. आता मग जिम 1 तास करून मला फुल डे अभ्यास करायचा आहे. खरं अभ्यास काय होणार नाही तेवढं माझ्याकडं, हे तर मला माहिती आहे. तरी पण बघायचं काय काय होते. आता 5-6 वाजले वाटते किती, तर मी आत्ता जस्ट अनेकदा आंघोळ करून आलो. आता संध्याकाळी मी खाणार आणि 1-2 अंडी खाणार आणि मग जरा अभ्यास करणार आज. आणि मला टोटल आहेत ना 5 विषय आहेत, 5 आणि 5 विषयात 5-5 युनिट आहेत आणि 5पैकी 4 केलेत तरी बास होते, कारण एक ऑरला टाकला तरी चालतोय. आणि दिवस राहिल्यात जर 20 आणि 4-5 20, म्हणजे एका दिवसाला 1 युनिट करायला पाहिजे मला. बापरे बाप, एवढं होणार नाही माझ्याकडं. बघतो आता काय काय कसं जरा विचारायचं कोणाला इम्पॉर्टंट वगैरे, कोण काय सांगतंय का बघू. बघतो आता. तर मस्त की आंघोळ करून आले, फ्रेश वाटायला लागलं, एकदम गोरा पण दिसाले. आता काय मी बॉडी दाखवत नाही, आता जरा ट्रान्सफॉर्मेशन करतो बॉडीचं, मग दाखवतो. आता तर 1 महिनाभर मला फक्त जिम आणि अभ्यासच करायला पाहिजे. अरे मी काय झालं, गेम खेळायला सुरू केलं तो, म्हटलं एवढे दिवस मी थांबवलेली गेम, कारण पहिला पेपर होते म्हटलं थोडे दिवस, म्हणजे लई खेळत नव्हतं, थोडं पेपर होते म्हटलं, मग फुल रँक पुश करूया. आणि हे झालं नाही, काय म्हणते ते टाईम टेबल. मग मी गेम खेळायला सुरू केलं. आत्ता मी गेलो आहे इसपर्यंत, तर मग आणि परत हे करायला लागले आणि आता पेपरचं टाईम टेबल आलं. मला आणि गेम थांबवायला पाहिजे असं वाटायला लागले. तर पहिला एकदा होऊ दे एक लेवल आणि मग थांबवते. केस कशी कट केलेत. मम्मी काय तुझं पोरगा आज लवकर उठलं. ज्या पोरग्याला घड्याळात कधी सुट्टीचं 8-9 माहीत नव्हते, ते आज सुट्टी असताना 6ला उठलं. तुला काय वाटते? खूप आनंद झाला मला. हां, आणि जिम करत जा, आरोग्य चांगलं ठेव, जेवत जा भरपूर, तब्येत चांगली राहू दे. आज जेवलो कसलं? चांगलं जेवलंय, असंच राहावा, व्यायाम करा. इनाम मला याबद्दल काय पाहिजे ना? 500 रुपये. ठीक आहे की. ओके. ओके. तर मित्रांनो, तुम्ही पण माझ्यासारखं तुमच्या मम्मीला खुश करा. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. ਜਿੱਥੇ ਜਾਵਾਂ ਉੱਥੇ ਯਾਰ ਹੀ ਕਮਾਈ ਜੱਟ ਨੇ, ਤੈਨੂੰ ਲੱਗਦਾ ਕਿ ਪੈਸੇ ਦੀ ਕਮਾਈ ਕਰ ਲਈ, ਚਾਲ ਜੱਟ ਦੀ ਸਲੋ।